मंत्रिपद गेल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे 2 दिवसांसाठी परळीत असतील। दरम्यान ते कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भेटीगाठी घेणार। सतीश भोसले उर्फ खोक्याला आज दुपारी प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर केलं जाणार। 6 दिवसांनंतर त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याची हद्दपारी निश्चित, पोलिसांनी दिलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावाला मान्यता। उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानं बीडमधून हद्दपार होणार। बीड कोर्टापुढे हजर होण्याआधीच खोक्याची तडीपारी। धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकरचा मारहाणीचा एक व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा। खिंडकर विरोधात गुन्हा दाखल। पोलीस अधीक्षक नवनीत पवार यांची एबीपी माझाला माहिती। जो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय तो 2.5 वर्षांपूर्वीचा असल्याचा धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरचा दावा। धनंजय देशमुखांच्या परिवाराला मदत करणाऱ्यांना मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न, खिंडकरांची प्रतिक्रिया। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दत्ता गाडेवर आणखी 3 कलमांची वाढ। महामार्गावरील संवेदनशील बस थांब्यांवर पोलिसांची मदत घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। स्वारगेट बलात्काराच्या घटनेनंतर एसटी महामंडळाचा निर्णय। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा। प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची देखील कोरटकरांना सक्ती नाही। पोलिसांची विनंती कोर्टानं फेटाळली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बैठक। राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या उमेदवारांसाठी आज पुन्हा कोर कमिटीची बैठक। आजच्या बैठकीमध्ये कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष। राष्ट्रवादीची काल विधान परिषदेची एका जागेसंदर्भात बैठक पार पडली। अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17, त्यामुळे लवकरच निर्णय घेऊ, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत 88 अर्ज। 27 मार्चला विधान परिषदेसाठी 5 जागांसाठी मतदान। भाजपच्या 3, राष्ट्रवादीच्या 1 आणि शिवसेनेच्या 1 आमदारांसाठी ही निवडणूक पार पडली। रुग्णवाहिकेचा घोटाळा 10,000 कोटींचा होता। या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी। तर माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील कोणाचा हात यामध्ये आहे का, असा सवालही यावेळी आदित्य ठाकरेंनी विचारला। विधान भवनाच्या पायऱ्यांवर मिटकरी आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा। चर्चेचं कारण अद्यापही अस्पष्ट। खंडोबा मंदिराच्या विश्वस्तांनी नितेश राणे यांची भेट घेतली। झटका मटणाला मल्हार सर्टिफिकेट देऊ नये, विश्वस्तांकडून मागणी। श्री मार्तंड देव संस्थानकडून मल्हार नावाला पाठिंबा। देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांची माहिती। मल्हार नावावरून मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये मतभेद होते। राज्यामध्ये धार्मिक द्वेष पसरवून महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपचा कुटील डाव। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का? नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा, सपकाळ यांची मागणी। अपंगांचा एकत्रित डाटा उपलब्ध नसल्यानं नागपूर महापालिका अपंगांचं सर्वेक्षण करणार। सगळ्या कल्याणकारी योजनांचा अपंगांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेलं मुंबईतील आंदोलन स्थगित। शेतकऱ्यांकडून 8 एप्रिलला मराठवाडा विभागीय मेळावा घेतला जाईल। शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यावर ठाम। वरळी कोळीवाड्यातल्या पारंपरिक होळीमध्ये पोलिसांची संध्याकाळी 6 वाजल्यापासून साऊंड सिस्टीम वापरण्यास मनाई। कोळी बांधवांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आमदार आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। होळीच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम दाखवून कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरू। आदित्य ठाकरेंची एक्सपोज। वरळी कोळीवाड्यामध्ये होळीचा उत्साह। वरळी कोळीवाड्यातील होळीला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली। दरम्यान कोळी बांधवांसह आदित्य ठाकरेंचं कोळी नृत्य। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा संकल्प वसुंधरेच्या रक्षणाचा म्हणत पंकजा मुंडेंच्या शुभेच्छा।
मुंबई गोवा महामार्गावर काल मध्यरात्रीपासून वाहतूक कोंडी. होळीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यानं नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव परिसरात वाहतूक कोंडी. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात होळीच्या आधी गिरोबा उत्सवाची धूम. फणसाच्या झाडाला शिवलिंगाचा आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची आजही परंपरा कायम. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये पोलिसांची विशेष मोहीम. वेळेपेक्षा अधिक काळ सुरू राहणाऱ्या आस्थापनांवर पोलिसांची कारवाई. विरारच्या कोपरी गावात शिमगोत्सवाचा उत्साह. वाजत गाजत होळी आणून उत्सवाची सुरुवात. गावातील नागरिक आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. रायगड आणि तळाव शहरात संकासुराची सलामी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. जोगवाडी नाक्यावर जोगवाडीचा संकासूर आणि तळेगावचा संकासूर या दोघांची भेट होऊन त्यांना सलामी दिली जाते. कोकणात होळी उत्सवाला सुरुवात. रत्नागिरीतील जानवळे गावात पारंपरिक पद्धतीनं होळी पेटवून ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवास सुरुवात. सनई आणि ढोलाच्या तालावर पालखीही नाचवली. धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजली. विविध प्रकारचे रंग, पिचकारी तसंच विविध प्रकारचे मुखवटे बाजारात विक्रीसाठी दाखल. नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली भाजपची पिचकारी चर्चेचा विषय. नंदुरबारमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या. होळीचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग. आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो. होळीच्या एक आठवडा आधीपासून ग्रामीण भागासह नागरी भागातील बाजारपेठांमध्ये देवी देवतांचं सोंग घेऊन दक्षिणा मागण्याची अनोखी प्रथा आहे. होलिका दहन आणि रंगपंचमी मुंबईकरांनी आनंदानं आणि जबाबदारीनं साजरी करावी. नागरिकांनी वृक्षतोड करू नये. उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी. मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन. सिडकोच्या मेट्रो मार्ग 1 बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा धुलिवंदनानिमित्त सकाळच्या वेळेत बंद राहणार. दुपारी 2 पासून मेट्रो सेवा रात्री 10 पर्यंत दर 15 मिनिटांनी उपलब्ध असणार. सिडकोची माहिती. होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकांवर प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता. गर्दी विभाजित करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून नियोजन. पश्चिम रेल्वेकडून प्रत्येक घडामोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर रूम. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी गावातील ग्रामसभेत मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा दिली. मुस्लिम व्यापाऱ्यांसंदर्भात ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. बुलढाण्यामध्ये सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात. आज शेकडो ट्रक नारळाची होळी पेटवली जाणार. बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशसह राज्यभरातून लाखो भाविक बुलढाण्यात दाखल. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशांकावर आधारित रँकिंग जाहीर. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य विभागाची कामगिरी शेवटच्या स्थानी. राज्यामध्ये वाशिम अव्वल तर बुलढाणा सगळ्यात खाली. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 3.61%. जानेवारी महिन्यामध्ये हाच महागाई दर 4.31% होता. जुलै 2024 मध्ये हा महागाई दर 3.60% राहिला होता. तर महागाई दर 4% खाली आल्यानं पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याची शक्यता. मुंबईमध्ये कमाल तापमानाची नोंद 38.6 अंश सेल्सिअस. 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशांवर जाईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार. मात्र कडक ऊन बघता याला शिक्षक संघटनांचा विरोध. संघटनेकडून वेळापत्रकात बदल करण्याची मागणी. निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळवण्याचा पूर्ण अधिकार. हायकोर्टानं स्पष्ट केलं. 127 माजी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची थकबाकी तात्काळ भरण्याचे हायकोर्टाकडून बेस्टला निर्देश. धाराशिव जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना विनापरवानगी जमण्यास, मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई. राज्यातील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ होणार. श्रमिक सेनेच्या पाठपुराव्याला यश. त्यामुळे परिवहन सेवेतील हजारो कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार. लाडक्या बहिणींमुळे राज्यातील सरपंचांचं वाढीव मानधन अडचणीत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सरपंचांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. परंतु अद्याप सरपंचांचं मानधन दुपटीनं मिळालेलं नाहीये. बेकायदेशीर मशिदीवरील कारवाईवरून हायकोर्टानं ठाणे महानगरपालिका आणि पोलिसांना
खडे बोल सुनावले. आता कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही या शब्दात नागरिकांना समज द्या, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे पोलिसांची कानउघडणी केली. पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीच्या अंजूरमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. हिंदू जनजागृती समितीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला शिंदेंकडून 50,000ची मदत. किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. यावेळी ते रोहिंगे बांगलादेशी यांचा जन्मदाखले प्रकरणी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाची भेट घेतली. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी गँगस्टर अबू सालेमची शिक्षा माफीसाठी हायकोर्टात धाव. कोर्टाचे राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. नागपूरमध्ये मुलींसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या शांता कुमारवरती बेलतरोडी पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल. आरोपीला अटक झालेलं कळताच एका पीडित तरुणीनं सुद्धा तक्रार दाखल केली. 2 चिमुकल्या मुलांसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या. सोलापुरातल्या वांगी गावातली घटना. एक मुलगा गतिमंद तर दुसऱ्याला ऐकू कमी येत असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज. सराईत गुन्हेगाराकडून चंद्रपूर गुन्हे शाखेनं देशी कट्टा आणि एक जिवंत कारतूस जप्त केलं. बल्लारपूर तालुक्यातील सुनाभट्टी बसस्टँड परिसरातली कारवाई. भावानं भावाच्या हत्येचा बदला घेतला. 6 वर्षापूर्वी केलेल्या हत्येचा राग मनात धरून जामिनावर सुटलेल्या आरोपीची हत्या केली. सोलापूर शहरातील जोशी गल्लीतला प्रकार. नाशिकच्या नांदगावमध्ये प्रेमसंबंधास विरोध केल्यानं महिलेची प्रियकरासह आत्महत्या. नस्तनपूर शनिदेव मंदिराजवळची घटना. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 16 जणांविरोधात गुन्हा दाखल. गावकरी आत्महत्या करा अन्यथा ठार मारण्याची धमकी देत होते. बँक ऑफ महाराष्ट्रमधील देशभरातील AIBEAच्या सभासदांची संपाची हाक. येत्या 20 मार्चला 1 दिवसाचा देशव्यापी संप पुकारला. नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 10 बेडचा उष्माघात कक्ष स्थापन. पुरेसा औषध साठा उपलब्ध केला. बीड जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं सरकारकडून मान्य. 2020 ते 2024 या काळामध्ये बीड जिल्ह्यात 275 हत्येच्या घटना घडल्या. गृह विभागाचं लेखी उत्तर. 2 दिवसांपूर्वी लातूर शहरात भर रस्त्यावर एका इसमाला 7 ते 8 लोकांनी बेदम मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. दापोलीतल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर डंपर लावण्याच्या प्रकरणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक. दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा. ठाणे महानगरपालिकेनं काही वर्षांपूर्वी दुचाकी अँब्युलन्सची संकल्पना राबवली. मात्र त्याच दुचाकी अँब्युलन्स आता ठाण्यातील पार्किंग प्लाझा या ठिकाणी धूळ खात पडल्याचं समोर. नागरिकांनी पार्क केलेल्या गाड्यांच्या काचांची टोळक्यांकडून तोडफोड. पिंपरीतील KSB चौकातली घटना. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोडणेजवळच्या जिंदाल जवळ कारला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना समोर. लातूरमध्ये दारू पिऊन मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. लातूर शहरामध्ये भर रस्त्यावर दारू पिऊन या आरोपींनी मारहाण केली होती. वाशिमच्या मानोरा आमदारी गावातल्या शिवारात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला. वनविभागाकडून 36 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. अखेर बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं शासन निश्चितच सुधारणा करेल. सांगलीच्या मिरजेमध्ये प्लास्टिक कारखान्याला भीषण आग. आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. मीरा रोड येथील लोंढा परिसरातील सीता स्मृती बिल्डिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मीटर रूमला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा पहिल्या माळ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलानं तातडीनं आग आटोक्यात आणली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाणी आणि इतर नागरी समस्यांविरोधात जालना महानगरपालिकेवर मोर्चा. महापालिकेकडून दिलेल्या नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिशीचं दहन केलं. यवतमाळमध्ये जागतिक जलदिनानिमित्तानं जलजागृती सप्ताह. 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा केला जाईल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोडी आणि देवनागरी लिपीतील राजमुद्रेचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण आणि लोकार्पण. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातली मूळ राजमुद्रा पहिल्यांदा मोडी लिपीत तेजस लोखंडे यांनी ही राजमुद्रा तयार केली आहे. मध्य प्रदेशच्या महूमध्ये पोलिसांचा रूट मार्च. होळीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सुरक्षेत वाढ. उत्तर प्रदेशमध्ये अनेक मशिदी ताडपत्रीनं झाकल्या. होळीनिमित्त रंगांपासून संरक्षणासाठी मशिदी झाकल्या. संबळची जामा मशीद आणि शहाजहापूरमधील मशीद ताडपत्रीनं झाकली. परिसरात पोलिसांचाही मोठा बंदोबस्त. एलआयसीतून पुन्हा निर्गुंतवणूक करण्याची सरकारची तयारी. केंद्र सरकार एलआयसीमधून 10% समभाव विकण्याच्या तयारीत. 2027 पर्यंत एलआयसीतून 10% निर्गुंतवणूक होणार. सुनीता विल्यम्सचं पृथ्वीवर परतणं. पुन्हा लांबणीवर हायड्रोलिक यंत्रणेतील बिघाडामुळे अंतराळवीरांचं 10वं पथक स्पेस स्टेशनच्या दिशेनं झेपावू शकलं नाही. त्यामुळे प्रक्षेपण पुढे ढकललं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.